गौरी गणपतीचं नक्की नातं काय? तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल. सखी कट्टामध्ये आपले स्वागत. गणपतीमध्ये साधारण तिसऱ्या दिवशी गौरी आवाहन केले जाते. यामध्ये गौरीची स्थापना करून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात. गौरीच्या आगमनानंतर 2 दिवस मनोभावे पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी आगमन होते. गौरीला माहेरवाशीण असेही म्हटले जाते. घरी आल्यानंतर गौरी 2 दिवस पाहुणचार घेते. अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन झाल्यावर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींचे पूजन केले जाते. त्यामुळे त्यांना ज्येष्ठा गौरी असे देखील म्हणतात. प्रत्येक भागामध्ये गौरी पूजनाची पद्धत, कुळाचार हा वेगळा असतो. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केले जाते आणि त्याच दिवशी काही ठिकाणी घरोघरी गणपतीचे विसर्जन देखील केले जाते. गौरी आणि गणपतीचे नाते काय? असे म्हणतात की गौरीच्या रूपात पार्वतीचं आपल्या बाळाला म्हणजेच गणेशाला घेऊन जाण्यासाठी येत असते. काही ठिकाणी गौरीला गणपती आई पार्वती असे म्हटले जाते, तर काही ठिकाणी गौरीला गणपतीची बहीण किंवा बायको सुद्धा मानले जाते. बऱ्याच भागात गौरीला गणपतीची बहीण मानले जाते, म्हणून ती भावाकडे पाहुणचारासाठी येते असे म्हणतात. तुम्ही ज्या भागात राहता तेथे महालक्ष्मीची पूजा कशी केली जाते? तुमच्या भागामध्ये या सणाला कोणत्या नावाने ओळखले जाते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.